खाली अनुसूचित जाती मोर्चाचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। मुंबईच्या कानाकोपऱ्यातून विविध समाज घटकातील सर्व स्तरातील नागरिकगण आणि समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते ॲक्टिव्हिस्ट हे या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे आहेत। आणि गेल्या 11 वर्षांमध्ये नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने ज्या प्रकारे विविध प्रकारची कामं मग ते इंदू मिल मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, लंडन मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर असेल किंवा दिल्लीतलं संविधान भवन जे तयार करण्यात आलेलं असेल ते असेल किंवा महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे निर्माण करण्यात आलेलं आहे किंवा आताच 2 महिन्यापूर्वी जे भगवान गौतम बुद्धाचे 334 अवशेष हे हाँगकाँग मधून सरकारने पुन्हा एकदा या ठिकाणी 127 वर्षाच्या नंतर हिंदुस्थानाच्या भूमीवरती परत आणले। या सर्व गोष्टींबद्दल समाजामध्ये एक चांगली भावना, आनंदाची भावना ही समाजामध्ये दिसून आली आणि सर्व समाज घटक हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। सर, मुंबईचा अध्यक्ष म्हणून एक मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती आणि येणाऱ्या महानगरपालिका कशा प्रकारे पार पडणार? नाही, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये गेल्या 11 वर्षांमध्ये मोदी सरकार आणि देवेंद्रजींच्या सरकारच्या मार्फत मुंबई शहरासाठी केली गेलेली कामं, भ्रष्टाचार विरहित प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेला देण्याचा संकल्प आणि मुंबईच्या सुरक्षिततेचा विषय हे 3-4 मुद्दे घेऊन आम्ही मुंबईच्या तमाम मुंबईकरांच्या दरवाजावरती जाणार आहोत। मुंबईकरांच्या सूचना, आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेच्या अंतर्गत मुंबईकरांच्या सूचनाही घेणार आहोत आणि त्या सूचनांच्या आधारावरती भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणावरती मुंबईकर जनता ही भारतीय जनता पार्टीकडे आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी पाहत आहे। सर, एक उल्लेख झाला तो म्हणजे इंदू मिलचा एक उल्लेख झाला। इंदू मिलचं काम जे आहे ते शिवसेनेच्यामुळे रखडलं, त्याचबरोबर मेट्रोचं काम सुद्धा रखडलं ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं। नाही, अगदीच, कारण इंदू मिलच्या स्मारकाचं भूमिपूजन झाल्याच्या नंतर 2019 ते 2022 एक नतद्रष्ट अशा प्रकारचं सरकार या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होतं। त्या सरकारमुळे इंदू मिलच्या स्मारकाचं कामही रखडलं, मेट्रोचं कामही रखडलं। आता मेट्रो ही पूर्णत्वाकडे जात आहे आणि इंदू मिलच्या स्मारकाचं कामही पूर्णत्वाकडे जात आहे आणि लवकरच इंदू मिल येथे भव्य अशा प्रकारचं महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक ज्यामध्ये 50 फुटाची त्यांचा एक पुतळाही त्या ठिकाणी असणार आहे, हे स्मारकाचं लोकार्पण ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लवकरच होईल। हे होते आमदार अमित साटप, त्यांनी जे प्रश्न विचारले त्याचं ठामपणे उत्तर दिलं। व्हिडिओ जर्नलिस्ट कदमचा मी वैभव गाग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।